सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। हिवाळा चालू झालेला आहे, मस्त अशी थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये काहीतरी गरम गरम भेटलं प्यायला की मज्जाच मजा। तर आज मी बनवलेलं आहे ब्रोकोलीचं सूप। एकदम क्रीमी आणि टेम्पटिंग असं सूप आहे। चला बघूया कसं बनवलेलं आहे ते। तर त्यासाठी घेतलेले आहे मी ब्रोकोली। ब्रोकोली ही सीजनेबलच असते आणि खूप रेअर ती भेटते। तर मी घेतलेली आहे ब्रोकोली, नंतर तिचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कट करताना ती थोडीशी मोठीच ठेवलेली आहे। त्याचा जो वरचा भाग आहे फुलांचा जसा तो घेतलेला आहे, फक्त देठ वगैरे घेतलेलं नाहीये त्याचं। आणि ते धुवून घेतलेलं आहे। नंतर पॅन मध्ये बटर ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 लसूणचे पाकळ्या टाकलेले आहे मी आणि जी ब्रोकोली आहे धुतलेली ती त्यावर टाकलेली आहे। थोडंसं आपल्याला परतवून घ्यायची आहे ब्रोकोली आपली। सर्व जे आहे ब्रोकोली मी त्यावर टाकते आहे पॅनवर त्या आणि त्यानंतर 4 ते 5 असे काजू टाकते मी, जेणेकरून त्यामध्ये थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईल आणि काजूमध्ये माहितीच आहे आपल्याला कॅल्शियम असतं, तर दोन्ही पण ते सूपमधून भेटेल त्यासाठी काजू मी त्यामध्ये ऍड केलेले आहे। तर तुम्ही बदाम पण ऍड करू शकता, ते पण छान लागतं, किंवा पनीर पण ऍड करू शकता आणि मस्त असं जे सूप आहे ते एन्जॉय करू शकता। तर हे बघा परतवून घेते आहे मी, थोडंसं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल आणि त्याचा जो टेस्ट आहे त्याची ती थोडीशी छान लागेल त्यासाठी। तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे परतवून आणि थंड करून घेतलेलं आहे मी ते। नंतर एका मिक्सर जारमध्ये ते मी सर्व ऍड केलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर ते वाटून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि याची जी आहे ती प्युरी वाटून घ्यायची आहे। हे बघा वाटून घेणार आहे आणि वाटताना थोडंसं बारीकच वाटणार आहे, जसं क्रीमी होण्यासाठी थोडंसं एकदम बारीक वाटणार आहे। हे बघा असं वाटलेलं झालेलं आहे ते एकदम, आणि एकदम क्रीमी असं झालेलं आहे। त्याचा कलर पण एकदम छान आहे। नंतर आपल्याला त्याची फोडणी द्यायची। तर त्यामध्ये एका भांड्यामध्ये मी स्टीलच्या बटर टाकलेले, थोडंसं बटर ऍड केलेलं आहे आणि नंतर ही प्युरी जी आहे ती ऍड केलेली आहे त्यामध्ये। पूर्ण जी प्युरी आहे ती टाकायची आहे। त्यानंतर थोडंसं काळी मिरी पावडर टाकलेली आहे मी चवीसाठी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे, बस अजून काही नाही टाकायचं त्यामध्ये। आणि आपलं क्रीमी एकदम सूप जे आहे टेम्पटिंग आपलं 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम रेडी झालेलं आहे। मी ते एका बाउलमध्ये सर्व करून घेते आहे। हे बघा गरम गरम मस्त। तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि बनवून सांगा मला कमेंटमध्ये की कशी रेसिपी झालेली आहे ते। त्यानंतर मी थोडंसं गार्निशिंग केलेलं आहे आणि आपले सूप जे आहे ते रेडी झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।